एव्हरीवन, जय हिंद. आपण ओकॅबची बॅच सुरू आहे आपली. त्याच्यामध्ये आपण MPSC ने विचारलेले होम फोन्स वरचे जे प्रश्न आहेत ते पाहतोय. 2 लेक्चर झाले, हे 3rd लेक्चर आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण हा क्वेश्चन पाहिला होता, द हॉर्स जम्प्ड ओव्हर द टाईल, राईट? दिस वॉज द आन्सर. पुढे जाऊया. या क्वेश्चन पासून आज सुरुवात करतोय. ओके, 2017 PSI 2017 ला विचारलेला प्रश्न आपण 2023 पासून पाठीमागे जातो बघा. इयर वाईज जे विचारलेले प्रश्न आहेत ते घेताना सध्या होमोफोन्सवरचे प्रश्न सुरू आहेत. 1 बाय 1 पुढे जाऊया. बघा, फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल वर्ड्स. आपल्याला 2 वर्ड्स सांगितले, सुटेबल वर्ड्स भरायचे. 2 सेंटेन्सेस आहेत, ए आणि बी. ऑप्शन्स मध्ये ज्या प्रकारे त्यांनी कॉमा करून दिले बघा, एक वर्ड कॉमा दुसरा वर्ड, याचा अर्थ पहिला वर्ड पहिल्या सेंटेन्स मध्ये, दुसरा वर्ड दुसऱ्या सेंटेन्स मध्ये. इतकं सोपं आहे. पॅटर्न फक्त लक्षात आला पाहिजे. आलं का लक्षात? ठीक. ओके. हिज अटॅक ऑन हर ऑनेस्टी ऑफेंड्स अगेन्स्ट डॅश डॅश ऑफ गुड टेस्ट. हे एक वाक्य आहे आणि पुढचं वाक्य संपल्यानंतर फुल स्टॉप असेल. बघा, हिज अटॅक ऑन हर ऑनेस्टी ऑफेंड्स, अपॉस्ट्रॉफी एस नाहीये बरं का. क्वेश्चन नंबर 41, राईट? इथे चुकून टायपिंग एरर मध्ये ऑफेंड्स अशा प्रकारे टाइप झालाय, तर ते अपॉस्ट्रॉफी नाही येत. आलं लक्षात? ऑफेंड्स अगेन्स्ट, आता हा वर्ब आहे ना, त्याच्यामुळे मग तो V1 विथ काय म्हणतो आपण त्याला, सफिक्स लागलेला, यस किंवा यस जो लागतो ना तो. हिज अटॅक ऑन हर ऑनेस्टी ऑफेंड्स अगेन्स्ट डॅश डॅश ऑफ गुड टेस्ट. इथे एक रिकामी जागा आहे आणि पुढची रिकामी जागा आहे. द एक्झिबिशन डिस्प्लेड ऑफ 15th century डॅश डॅश. ऑप्शन्स बघा, CANNON, CANONS, कॅनन, कॅनन्स, कॅनन, कॅनन. हे दोन्ही सुद्धा स्पेलिंग एकच आहे बरं का. CANNON, CANNON. नंबर 2 मधील सांगितलं मी. 3rd मध्ये बघा, कॅनन्स आणि कॅनन, आणि 4th मध्ये कॅनन कंटूर्स. असे 3 शब्द आहेत. मुळात 3च शब्द. कोणकोणते बरं? कुठं बघायचे आपण ते? इथे घ्या. CANON, कॅनन एक शब्द आहे. पहिला शब्द आहे कॅनन. ऑप्शन्स ज्या आहेत 4 त्यापैकी CANON बरोबर, त्याला फक्त प्लुरल केले त्यांनी, CANONS, कॅनन्स. दुसरा शब्द आहे CANNON, कॅनन, हा नंबर 2. आणि तिसरा शब्द आहे हा वाला कंटूर्स वाला, CONTOURS, कंटूर्स. आता हे 3 शब्द समजून घेऊया आणि कोणते शब्द बसतील ते पाहूयात. पहिला शब्द आहे CANON. कॅनन म्हणजे काय? आयुष्य जगताना आपले जे तत्व असतात, प्रिन्सिपल्स असतात, त्यांना कॅनन म्हटलेलं. आलं लक्षात? जनरली ऍक्सेप्टेड प्रिन्सिपल्स म्हणूयात किंवा स्टँडर्ड्स म्हणूयात. मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? तत्वे. ओके, तत्वे. जनरली ऍक्सेप्टेड स्टँडर्ड्स, की हा, मी कोणाचा अनादर करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी आणखी काय म्हणता येईल, मी चुकीच्या मार्गाने पैसा कमावणार नाही. हे याला काय म्हणू आपण? हे काही तत्व आपण पाळतोय, राईट? दीज आर माय स्टँडर्ड असं म्हणता येईल. मग याला म्हणतो आपण CANON, कॅनन. पुढचा एक वर्ड आहे CANNON. कॅनन म्हणजे काय? ज्याला आपण म्हणतो बघा तोफ, बरोबर? तोफा असतात ना, जसं की 15, 16, 17व्या शतकामध्ये तोफा असतील, किंवा आजही आर्टिलरीकडे ज्या तोफा वगैरे असतात, तोफगोळे असतात, त्याला कॅनन असं म्हणतात, राईट? किंवा जुन्या काळात वेगळं. आता सध्या आपण जर पाहिलं, वेगवेगळ्या किल्ल्यांवरती जर गेलात तुम्ही, तर मग किल्ल्यांवरती तोफा ज्या त्या काळात होत्या त्याचं काय असं ठेवलेलं असतं बघा, प्रदर्शनासाठी किंवा दाखवण्यासाठी. त्याला म्हणतो आपण CANON. आणि हा वर्ड आपल्याला लगेच इथे कळेल, द एक्झिबिशन. एक्झिबिशन म्हणजे काय? प्रदर्शन म्हणतो आपण. प्रदर्शन काय? कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं प्रदर्शन भरलेलं असतं, ते दाखवण्यासाठी, इतर लोकांना माहितीसाठी. द एक्झिबिशन डिस्प्लेड ऑफ 15th century कॅनन म्हणजे काय? 15व्या शतकातली जी तोफ होती ती त्यांनी एक्झिबिशन मध्ये ठेवलेली होती. आलं लक्षात? मग नंबर 2 मध्ये CANNON, कॅनन. ओके. आता पहिला जो आहे, हिज अटॅक ऑन हर ऑनेस्टी, तिच्या प्रामाणिकपणावरती त्याने जो अटॅक केलेला आहे. ऑफेंड्स अगेन्स्ट,
कॅनन्स ऑफ गुड टेस्ट, ती जे काही तत्व वगैरे पाळत आली होती किंवा जे जे काही तत्व आहेत यांना ऑफेंड केलंय कशाने? त्याने जो तिच्या ऑनेस्टीवरती आघात केला किंवा आरोप केलाय त्याने. आलं का लक्षात? मग पहिला जो कॅनन आहे CANON, यस, कॅनन्स ऑफ गुड टेस्ट, अशा प्रकारे या शब्दांतील आपण त्याला भरू शकतो. कोणता शब्द येईल? एक तर वाक्याच्या कॉन्टेक्स्ट नुसार जायचं असतं किंवा खाली दिलेले शब्द बघा, या शब्दांवरून कोणता शब्द सूट होईल एवढं बघायचं असतं. येतं लक्षात? आता आणखी एक शब्द राहिला कंटूर्स. कंटूर्स आपण काय म्हणतो? जसं मॅप रिडिंग ज्याचं व्यवस्थित आहे, ज्यांना मॅप वाचता येतो. मॅप वाचणं म्हणजे काय? एखाद्या ठिकाणी, कोणत्या ठिकाणी एखादा शब्द सांगायचा, नायजेरिया शोधा, अँटिगा शोधा, मेक्सिको कुठे दाखवा, इकडे तिरुचिरापल्ली भारतामध्ये कुठे एखादं ठिकाण फक्त मॅपवरती दाखवणे म्हणजे मॅप वाचणे नाही. मॅपवरती अशा काही रेषा दिलेल्या असतात किंवा असे काही काय म्हणता येईल, अशा रेषा असतात, असं जोडलेलं असतात. याला म्हणतो आपण समान हाईट असणारे ज्या लाईन्स असतात त्याला म्हणतो आपण कंटूर्स, समान हाईट दाखवणार. बरोबर? मग त्याला आपल्याकडे एक शब्द आहे समपातळी म्हणतो आपण. समपातळी दाखवणारी रेषा मॅपवरची. ओके, समपातळी, समान हाईट असणारी जी रेषा दाखवलेली असते किंवा ड्रॉ केलेली असते मॅपवरती त्याला कंटूर असं म्हणतात. कंटूर या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे, जर एखादं आपल्याला काय करायचं असेल, एखादं ऑब्जेक्ट असेल, बिल्डिंग आहे किंवा वेगळं स्ट्रक्चर आहे, तर ते ड्रॉ करताना आपण जे थोडक्यात ड्रॉ करतो ना बघा एखादं, की हा अशी एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग मध्ये आणखी काय काय दाखवलेलं आहे बघा, थोडक्यात 2D असेल 3D असेल डायग्राम काढताना आपण जे फक्त दाखवतो बाह्य रेषांच्या माध्यमातून, त्याला सुद्धा कंटूर असं म्हणतात. शब्दांचे मिनिंग समजले? दोन्ही ऑप्शन्स मध्ये पहिल्या सेंटेन्स मध्ये कॅनन येईल म्हणजे तत्व वगैरे, दुसऱ्या ठिकाणी कॅनन म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो तोफ म्हणतो ना, ती ठेवलेली आहे प्रदर्शनासाठी, म्हणून तो वर्ड येईल. कोणताही एक जर सूट झाला तर आपल्याला ऑप्शन्स एलिमिनेट करता येतात. बघा 15th सेंचुरी कॅनन ठेवलेली आहे, तोफ ठेवलेली, मग कोणता डिलीट होतोय? एक नंबरचा गेला, इथे कॅनन्स दिले, कंटूर्स वाला गेला, दोन ठिकाणी दिले बघा, कॅनन आणि कॅनन 2 आणि 3 नंबरला. मग पहिल्या याच्यामध्ये तोफेचा काही संबंध येणार आहे का? नाही येणार आहे, म्हणून CANNON वाला गेला बघा, कॅनन. राहिला फक्त एकच ऑप्शन नंबर 3, कॅनन्स आणि कॅनन. ओके, नंबर 3 राहिला फक्त. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट वर्ड. हिज हँडरायटिंग इज नॉट डॅश डॅश. आता शब्दांची मिनिंग समजून घ्या अगोदर. एलिजिबल म्हणजे काय? पात्र असणे काही करण्यासाठी. तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी एलिजिबल आहात म्हणजे तुम्ही पात्र आहात. इनएलिजिबल अपात्र असणे. लेजिबल म्हणजे काय? वाचण्यायोग्य, जे वाचता येईल असे. वन वर्ड सबस्टिट्यूशन्स मध्ये हा शब्द पाहिलाय आपण. आणि इलिगल म्हणजे काय? ज्याला आपण बेकायदेशीर असं म्हणतो, बेकायदेशीर आहे असा, इलिगल. त्याला आणखी एक शब्द इलिसिट. बरोबर, वर्डचं स्पेलिंग बरोबर आहे का? इलिसिट, ILLICIT. बरोबर, इलिसिट असेल किंवा अनलॉफुल असेल. अनलॉफुल म्हणजे सुद्धा काय? बेकायदेशीर. कळालंय? इलिगल, इलिसिट, अनलॉफुल, बेकायदेशीर. एलिजिबल पात्र, इनएलिजिबल अपात्र. इलेजिबल लेजिबल वाचण्यायोग्य. या शब्दाचा अँटोनिम काय असणार आहे? ILLEGIBLE, इलेजिबल. समथिंग विच कॅन नॉट बी रेड, जे वाचता येणार नाही त्याला इलेजिबल असं म्हणतो. लेजिबल म्हणजे विच कॅन बी रेड, जे वाचता येईल असं. आता बघा, हिज हँडरायटिंग इज नॉट एलिजिबल, इनएलिजिबल, इलिगलचा काही संबंधच येणार नाही. हिज हँडरायटिंग इज नॉट LEGIBLE, लेजिबल म्हणजे त्याचे हँडरायटिंग वाचण्यायोग्य नाही. कळालं? नेक्स्ट क्वेश्चन, आन्सर समजले का असणार आहे? लेजिबल. नेक्स्ट क्वेश्चन, वॉकिंग 20 किलोमीटर्स नॉनस्टॉप इज क्वाइट अ डॅश डॅश. आपण अगोदर ऑप्शन समजून घेऊयात. फूट म्हणजे काय? जो पायाचा भाग आहे, जे सिंग्युलर जर असेल ना, पाय सिंग्युलर, तर फूट म्हणतो आपण. याचं जर प्लुरल बघायला गेलं तर ही आहे बघा, एक पाय म्हणजे फूट, अनेक असतील तर फिट. ओके, FIT, फिट म्हणजे आपण काय म्हणतो? सुटेबल.
SUITABLE सुटेबल असेल किंवा योग्य, बरोबर का? आणि पुढचा एक राहिलेला शब्द आहे FEAT, फिट. याला आपण म्हणतो धाडसाचं काम किंवा साहसाचं काम, बरोबर, किंवा साहसी कृती, धाडसी कृती. आलं लक्षात? साहसी कृती, धाडसी कृती, याला आपण म्हणतो फिट, FEAT. आता वॉकिंग 20 किलोमीटर्स नॉन स्टॉप इज क्वाइट. 20 किलोमीटर्स न थांबता जाणं हे काय आहे बरं? खरं तर एक साहसाची कृती आहे असं त्यांना म्हणायचं. मग एक पाय अनेक पाय यांचा काही संबंध नाही. फूट आणि फिट, सुटेबल असणं किंवा फिट असणं किंवा चला फिजिकली फिट असणं, तंदुरुस्त असणं, मजबूत असणं, तोही अर्थ फिट असण्याचा आहेच. ओके, वॉकिंग 20 किलोमीटर्स नॉन स्टॉप इज क्वाइट अ फिट म्हणजे काय? साहसी कृती आहे. FEAT, फिट इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, डिपार्टमेंटल ASO 2017. आता आपण साईट बऱ्याचदा पाहिलेलं आहे, बरोबर? लगेच सांगतो. याला म्हणतो आपण रिलेटिंग टू किंवा व्हिजन, दृष्टी, ज्याला म्हणतो आपण म्हणजे काय? साईट, SIGHT. CIT म्हणजे काय? टू REFER, रेफर टू समथिंग, और कोट, QUOT, कोट करणे म्हणतो ना आपण. बोलता बोलता त्यांनी विवेकानंदांचं एखादं कोटेशन सांगितलं, म्हणजे त्याने विवेकानंदांना कोट केलं त्याच्या भाषणामध्ये. त्याने APJ अब्दुल कलाम यांना कोट केलं म्हणजे काय? त्यांचा रेफरन्स दिला, त्यांच्या बोलण्याचा, त्यांच्या वाक्याचा रेफरन्स दिला, बरोबर? समजले? साईट करणे किंवा कोट करणे. साईट म्हणजे काय? व्हिजन. आणखी काय काय सांगता येईल साईटचं? व्हिजन तर आहेच, दृष्टी हा महत्वाचा शब्द आहे. पुढे आहे साईट, PLAC, प्लेस फॉर अ बिल्डिंग, BUI, बिल्डिंग या वर्डचं स्पेलिंग बघा, BUILDING, बिल्डिंग. ओके, याला म्हणायचे साईट. आता त्यांनी विचारलंय चूज द वर्ड्स विथ द सेम प्रोनाउन्सिएशन. सेम प्रोनाउन्सिएशन असणारे वर्ड्स कोणकोणते आहेत? साईट, साईट, साईट तिन्ही सुद्धा आहेत. मग A, B and C, बरोबर आहे का? ऑल आर करेक्ट, म्हणजे तिन्ही सुद्धा आहेत. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तिन्ही सुद्धा आहेत, साईट, साईट अँड साईट. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट वर्ड चूजिंग फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. अगेन एक सेंटेन्स दिले, त्याच्यामध्ये कोणता वर्ड येईल बघायचंय. जे ऑप्शन्स जे आहेत ना ते होमोफोन्स आहेत. द डॅश डॅश ऑफ आवर हाऊस वॉज लिकिंग बिकॉज ऑफ हेवी रेन. आमच्या घराचं काहीतरी लीक करतंय, म्हणजे कुठून तरी काय होतंय? गळतंय पावसामुळे, बरोबर? हेवी रेन, जोरात जो मुसळधार पाऊस सुरू आहे ना त्याच्यामुळे गळती सुरू आहे. बिकॉज ऑफ, हा ऑफ लक्षात घ्या, येणार ऑफ प्रिपोजिशन. बिकॉज ऑफ अशा प्रकारे आपण म्हणतो जेव्हा आपल्याला कारण सांगायचं असतं, राईट? आता बघा, सिलिंग म्हणजे काय? एखादी गोष्ट जी सुरू आहे ना ती थांबवणे किंवा बंद करणे. जसं की एखादं दुकान वगैरे आहे तर त्याला गव्हर्नमेंट ऑफिशियल्स काय करतात? त्यांनी टॅक्स भरलेला नसेल वगैरे तर त्याला सील करतात, म्हणजे बंद करतात, राईट? मग त्याला आपण म्हणतो सील करणे, सीलिंग. CEILING, सीलिंग म्हणजे आपण जो घराचं बघा, आता मी एका इथं स्टुडिओ आहे, मी याचं वर जर पाहिलं तर मला काय दिसतं? छत दिसतं, बरोबर? ते छत जे आहे आतील भाग, आतून पाहताना जे छत दिसतं त्याला आपण काय म्हणतो? सीलिंग म्हणतो, छताचा आतील भाग, बरोबर? पुढे आहे सेलिंग. सेलिंग म्हणजे काय? नौकानयन म्हणतो, किंवा याने नौकाने जो प्रवास करणे आहे, समुद्रात जो प्रवास करणे आहे त्याला आपण म्हणतो सेलिंग, नौकानयन. नौकानयन, जलप्रवास थोडक्यात. हा, आणि पुढे CEIL, इथं डबल एल होता बरं का, नंबर 4 मध्ये ऑप्शन मध्ये डबल एल वापरलेला होता आणि त्यामुळे तो ऑप्शन चुकीचा आहे. आलं लक्षात? सीलिंग होणार नाही. CEILING इज द करेक्ट आन्सर. इथं ऑप्शन नंबर 4 मध्ये क्वेश्चन मध्ये जो आयोगाने विचारलेला आहे तिथं CEILLING असं केलं होतं, म्हणून तो काय आहे? चुकीचा आहे. आता जर बघायला जर गेलं, आपल्याकडून फक्त करेक्ट वाला स्पेलिंग आलेला आहे, त्याच्यामुळे दोन्ही आन्सर होतील, पण
तुमच्या माहितीसाठी अगोदरच सांगतो, इथं वर्ड स्पेलिंग झालेलं होतं, I1 केलेलं होतं CEILLING असं स्पेलिंग असल्यामुळे ते आन्सर काय होईल, चुकीचं होईल. आलं का लक्षात? इथं डबल यल वापरलेला होता, तेवढं समजून घ्याल ना, राईट? ओके, आन्सर समजलंय? CEILING. सिलिंग जे आहे, छत जे आहे, हेवी रेनमुळे काय होतंय, गळत आहे किंवा लीक होत आहे असं सांगितलं. नेक्स्ट 2 सेंटेन्सेस आहेत. प्रश्नाकडे पाहिले की तुमच्या लक्षात येईल, इथं DESCENT वापरला, इथं सुद्धा तोच शब्द वापरला. आता फक्त समजून घ्यायचं. आपल्याकडे काही शब्द आहेत बघा, ते शब्द मी लिहून देतो अगोदर. DESCENT डिसेंट, DECENT डिसेंट. आणखी एक शब्द आहे, कोणकोणते आहेत? DISSENT डिसेंट. आता बघा, काय 3 शब्द आहेत, तिन्ही शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे. एक शब्द घेऊयात, आपण म्हणतो ना, त्याने डिसेंट कपडे घातले होते, बरोबर? त्याचा लुक डिसेंट होता, तिचा लुक डिसेंट होता, जरी मेकअप जास्त असेल तरी सुद्धा. बरं ठीक आहे, नको मेकअप जास्त नको, तिचा लुक सुद्धा डिसेंट होता असं म्हणूया. मग DECENT डिसेंटचा अर्थ आहे सभ्य. ओके, जे सगळ्यांना काय असेल, स्वीकार्य असेल अशा प्रकारचं सभ्य, ऍक्सेप्टेबल म्हणू आपण, स्वीकार्य. ओके, ACCEPTABLE, ऍक्सेप्टेबल टू ऑल, त्याला डिसेंट असं म्हणतात. सगळ्यांना ऍक्सेप्टेबल असेल असा म्हणजे काय, सभ्य आहे अशा प्रकार, डिसेंट. आणखी एक शब्द आहे DISSENT, याचा अर्थ आहे DISAGREE, डिसएग्रीमेंट. डिसेंट असणं म्हणजे आपण काय म्हणतो, त्याची या काय म्हणता येईल, हा जो प्रोजेक्ट आपण करायला घेतलाय याच्यावर त्यांनी त्याची डिसेंट व्यक्त केली, म्हणजे काय, असहमती दर्शवली, असहमत असणे, याला म्हणतात डिसेंट. हा डिसेंट लक्षात आला, DECENT सुद्धा लक्षात आला. आता वर शब्द आहे DESCENT डिसेंट. आता बघा बरं का, याचा एक अर्थ आहे उतार. डिसेंट आपण म्हणतो ना, समजा ही अशा प्रकारची एक टेकडी आहे, बरोबर, ही जमिनीचा भाग समजा किंवा टेकडी वगैरे. आता हा जो भाग आहे ना, याला म्हणता येईल आपण उतार आहे, स्लोप आहे, याला डिसेंट शब्द आहे, DESCENT, बरोबर. आणखी एक अर्थ होतो उतरणे, असं खाली उतरणे, त्याला सुद्धा डिसेंट असं म्हणतात. झाडावरून वगैरे उतरणे, त्याला डिसेंट शब्द आहे, DESCENT. आणि दुसरा एक शब्द आहे DESCENT डिसेंट. याच शब्दाचा दुसरा जो अर्थ आहे तो सुद्धा आपण काय म्हणूयात, वंश म्हणतो ना, म्हणजे काय, तो त्या वंशाचा आहे, तो त्या डिसेंटचा आहे या अर्थ. ओके, वंश. एवढं क्लिअर झालं. आता या सेंटेन्सेस कडे. द डिसेंट ऑफ द हिल इज व्हेरी डेंजरस, म्हणजे काय, त्या टेकडीचा जो डिसेंट आहे, उतार जो आहे, खाली येण्याचा भाग जो उतार आहे, तो फार डेंजरस आहे. वाक्य बरोबर आहे, इथं डिसेंटचा यूज बरोबर. शी ऑलवेज वेअर्स डिसेंट क्लोथ्स, असं काय उताराचे कपडे घालते काय ते, यूज कळाला तुम्हाला चुकीचा आहे. इथं कोणता शब्द पाहिजे होता मग, डी हा वाला, डिसेंट, सभ्यपणे कपडे घालते, DECENT असं पाहिजे होतं. शी ऑलवेज वेअर्स डिसेंट क्लोथ्स. आलं लक्षात? म्हणून एक वाला बरोबर आहे, नंबर 2 चुकीचा आहे. त्यांनी काय विचारलं होतं, करेक्ट सेंटेन्स विचारले. करेक्ट कोणता आहे मग, ओनली ए इज करेक्ट. आलं का लक्षात? 46, ओनली ए इज करेक्ट, बरोबर. चलो नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन वाचा बरं. चूज द ऑप्शन दॅट रिस्पेक्टिव्हली गिव्स द नियरेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइंड वर्ड. या हे 2 सेंटेन्सेस आहेत. या 2 सेंटेन्सेस, सेंटेन्स नंबर 1 आणि सेंटेन्स नंबर 2 असं आपण मानूया. दिलेलं नाही बरं का आयोगाने फक्त सेंटेन्सेस दिलेले आहेत. बघा, मी सांगण्यासाठी तुम्हाला 1 आणि 2 लिहिलंय. या दोन्ही सेंटेन्सेस मध्ये फॉइल या शब्दाला काय केलंय, अंडरलाईन केलंय दोन्ही ठिकाणी सुद्धा, FOIL. अंडरलाईन मात्र दोन्ही ठिकाणी आहे. आता त्यांनी सांगितलंय, हा जो अंडरलाईन केलेला शब्द आहे त्या शब्दाचा प्रत्येक
सेंटेन्स मध्ये काय मिनिंग आहे त्या त्या कॉन्टेक्स्ट मध्ये ते सांगा. एकाच शब्दाचे अनेक मिनिंग असू शकतात. जसे की हा शब्द आहे बँक. काय मिनिंग होतो बरं? आपण जे पैसे वगैरे ठेवतो बँकेत ठेवतो ना, ती वाली बँक आपली, राईट. एक झाला मिनिंग. दुसरा मिनिंग बँक, बँक ऑफ द रिव्हर. नदीचा जो काठ असतो ना त्याला सुद्धा बँक म्हणतो आपण, बरोबर का? बँक, राईट. अशाच प्रकारे हा शब्द आहे फॉईल आणि दुसरा FOIL, फॉईलच आहे. ही वॉन्ट्स टू फॉईल आवर प्लान्स. म्हणजे काय? आता त्यांनी जो फॉईल वापरलाय पहिल्या वाक्यातील, याचा अर्थ होतो काय म्हणते, कामामध्ये काय करणे, अडथळा आणणे, अडथळा आणणे. म्हणजेच काय? यासाठी इंग्लिश मध्ये एक शब्द आहे फ्रस्ट्रेट, FRUSTRAT. फ्रस्ट्रेट करणे म्हणजे काय? कामामध्ये अडथळा आणणे, दुसऱ्याला त्रासदायक होईल असं करणे. आले का लक्षात? फ्रस्ट्रेट हा एक होईल शब्द, मिनिंग होईल. आणि दुसरा हा जो फॉईल आहे, शी इज द परफेक्ट फॉईल ऑफ हर हजबंड. या वाक्यामध्ये फॉईल या शब्दाचा अर्थ आहे ज्या प्रकारे तिच्या नवऱ्याचा हजबंडचा स्वभाव आहे त्याच्या एकदम अपोजिट तिचा स्वभाव आहे. एकदम 36चा आकडा. आले लक्षात? आणि हे बरं आहे. आता काय, हा एकीकडे चाललाय की ती दुसरीकडे जाणार, म्हणजे अशी पद्धत आहे यांच्यामध्ये. शी इज द परफेक्ट फॉईल ऑफ हर हजबंड. मग या फॉईलचा अर्थ आहे एकदम विरुद्ध, कॉन्ट्रास्ट ज्याला म्हणतो आपण. आले का लक्षात? कॉन्ट्रास्ट, विरुद्ध. मग पहिला जो शब्द आहे फॉईल, याचा अर्थ आहे फ्रस्ट्रेट किंवा मग अडथळा आणणे, त्रासदायक गोष्टी करणे. त्याचा मग फर्स्ट सेंटेन्स मध्ये फ्रस्ट्रेट हा शब्द येईल आणि सेकंड सेंटेन्स मध्ये फॉईल या शब्दाचे मिनिंग आहे कॉन्ट्रास्ट, म्हणजे काय? विरुद्ध, अपोजिट. OPPOSIT, अपोजिट. कळालंय? ओके. राहिलेले शब्द एकदा समजून घ्या. एक्झामिन करणं म्हणजे परीक्षण करणे. वाईफ म्हणजे काय? नवऱ्याची बायको, वाईफ. ओके. डिस्ट्रॉय करणं म्हणजे काय? नष्ट करणे. कव्हर म्हणजे काय? एखाद्या गोष्टीवरचं असणारं आच्छादन. इमेज म्हणजे काय? ज्याला आपण म्हणू शकतो फोटो किंवा चित्र. चित्र म्हणजे काय? इमेजला काय शब्द येईल मराठीमध्ये? समजून घ्या तुम्ही. ओके. चित्र वगैरे तर मी म्हणू शकतो म्हणायचं असेल तर. सपोर्ट, आधार. सर्वचे सर्व वर्ड सांगितलेत. इमेज या शब्दाला काय म्हणता येईल मराठीमध्ये तेवढा विचार तुम्ही करा. मला काय पिक्चर्स पाठव, इमेजेस पाठव. आता लक्षात, पिक्चर. आन्सर काय असेल बघ? नंबर 2, फ्रस्ट्रेट अँड कॉन्ट्रास्ट. नेक्स्ट क्वेश्चन. दोन सेंटेन्सेस वापरले, दोन्हीमध्ये सॅनिटरी हा शब्द वापरलाय. त्यांना सांगायचंय की रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली अँड डिसाइड ऑन देअर करेक्टनेस. करेक्ट यूज आहे का या शब्दांचा चेक करायचं. बघा, द गव्हर्नमेंट प्लान्स टू टेक सम सॅनिटरी मेजर्स इन द स्टेट. ओके. द सॅनिटरी कंडिशन्स ऑफ द टाउन आर नॉट गुड. आता एका शब्दांकडे जाऊ. शब्दांची मिनिंग समजून घ्या अगोदर. एकच शब्द दोन ठिकाणी वापरलाय म्हणून सांगूया. आता अगोदर त्याचं मिनिंग समजून घेऊ. SANITARY, सॅनिटरी. या शब्दाचा अर्थ आहे आरोग्याशी संबंधित, किंवा आपण ज्याला काय म्हणू शकतो, रिलेटिंग टू हेल्थ. बरोबर? बरोबर. रिलेटिंग टू, RELATING, रिलेटिंग टू हेल्थ, HEALTH, हेल्थ. और हायजीन, HYGINE. हायजीन या शब्दाचं स्पेलिंग सुद्धा चेक करून घ्या. रिलेटिंग टू हेल्थ और हायजीन किंवा हेल्थ अँड हायजीन. बरोबर? त्याला म्हणायचं सॅनिटरी. पण त्यांनी केलं काय लक्षात घ्या, द सॅनिटरी कंडिशन्स ऑफ द टाउन आर नॉट गुड. टाउनच्या ज्या सॅनिटरी कंडिशन्स आहेत, म्हणजे आरोग्य विषयक ज्या कंडिशन्स आहेत, त्या काय बरोबर नाहीयेत. मग या वाक्यामध्ये या सॅनिटरीचा वापर बरोबर आहे. असं जर पाहिलं तर हे जे आपलं सेंटेन्स नंबर 2 आहे, किंवा त्याला बी म्हणूयात, सेंटेन्स बी आहे, करेक्ट आहे. आरोग्य विषयक कंडिशन संबंधी बोलले. आता पहिल्या सेंटेन्स कडे या. द गव्हर्नमेंट प्लान्स टू टेक सम सॅनिटरी मेजर्स इन द स्टेट. बघा बरं का, गव्हर्नमेंट काय प्लॅन करतंय? सॅनिटरी मेजर्स घेण्याचे. पण या वाक्यामध्ये जो सॅनिटरी हा शब्द वापरलाय त्याचा अर्थ काय होतो? रिलेटिंग टू हेल्थ अँड हायजीन. पण यापेक्षा आणखी, आता
हा शब्द जर आपण बसवला, ओढून ताणून आपण काहीतरी मिनिंग या सॅनिटरीचा घेऊन म्हणू शकतो की हा बरोबर आहे, पण नाही. आणखी एक शब्द आहे अशाच प्रकारचा, SANATORY, याचाच होमोफोन आहे सॅनिटरी. SANATORY, सॅनिटरी या शब्दाचं मिनिंग आहे बघा, ज्याला काय म्हणतात, हेल्थ प्रमोट करणार, हेल्थ विषयी जागरूकता आणणार. ओके, PROMOTI, प्रमोटिंग हेल्थ, HEALTH. मग आता बघा कोणता येईल सॅनिटरी, हा वाला सॅनिटरी येईल की हा वाला सॅनिटरी येईल? गव्हर्नमेंट प्लॅन्स टू टेक सम सॅनिटरी मेजर्स इन द स्टेट. म्हणजे काय, हेल्थ प्रमोट करणारे मेजर्स त्यांना घ्यायचे गव्हर्नमेंटला. मग इथं हा सॅनिटरी येणार नाही, इथं येईल SANATORY, सॅनिटरी मेजर्स. डिपार्टमेंटल PSI 16चा प्रश्न आहे. मग त्यांनी विचारलंय करेक्ट कोणतं सेंटेन्स आहे. सेंटेन्स A इज इनकरेक्ट, सेंटेन्स B इज करेक्ट, ओनली B इज करेक्ट. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा इथं सुद्धा दोन शब्द वापरलेत, आपल्याला चेक करायचंय की कोणत्या वर्डचा यूज बरोबर आहे. Read the following sentences carefully and decide on their correctness on the basis of the underlined words. पॅटर्न सेम आहे बघा, डिपार्टमेंटल PSI 16 असेल, डिपार्टमेंटल PSI ओके, सेम क्वेश्चन पेपर मध्येच विचारलेला प्रश्न आहे. डिपार्टमेंटल PSI 16 मध्ये दोन प्रश्न विचारले, एक विचारलाय सॅनिटरी वरती, हा विचारलाय ऑर्डिनन्स वरती. आता बघा दोन्ही शब्दांची मिनिंग एकदा समजून घेऊयात. हा जो आहे ना ORDNANC, ऑर्डनन्स, जसं तुम्ही ऐकले का ऑर्डनन्स फॅक्टरी, ज्या ठिकाणी ॲम्युनिशन वगैरे तयार केलं जातं, शस्त्र तयार केले जातात, तोफ गोळे तयार केले जातात, त्याला म्हणतात ऑर्डनन्स. मग हा जो ऑर्डनन्स आहे ORDNANC, ऑर्डनन्स, याला आपण म्हणतो काय म्हणता येईल, शस्त्रास्त्रे तयार करण्याचा ठिकाण. ओके, मी मराठीमध्ये लिहून देतो तुम्हाला, शस्त्रास्त्रे तयार करण्याचे ठिकाण, बरोबर, ऑर्डनन्स. मग म्हणून तुम्ही ऐकलं असेल ना ऑर्डनन्स फॅक्टरी वेगवेगळ्या ठिकाणी आहे. पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही जर पाहिलं खडकीला आहे बघा ऑर्डनन्स फॅक्टरी, देहू रोडला आहे, आणखी वेगवेगळ्या ठिकाणी आहे. सगळं सांगणं आवश्यक नाही, बरोबर, किंवा सांगायला नाही पाहिजे. चला ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे कुठे कुठे असतात ऑर्डनन्स फॅक्टरी किंवा कोणकोणत्या ठिकाणी आहे. पण मग ऑर्डिनन्स लक्षात आलाय, ORDNANC, ऑर्डिनन्स, याला आपण म्हणतो शस्त्रास्त्रे, ॲम्युनिशन ज्याला म्हणतात ना, दारुगोळा वगैरे तयार करण्याचं जे ठिकाण आहे त्याला ऑर्डिनन्स असं म्हटलं जातं. आणि पुढचा आहे ORDI. इथं बघा ORDNANC आहे, इथं मात्र ORDI वापरलेला आहे. याचा अर्थ असतो ज्याला आपण म्हणतो वटहुकूम, बरोबर का. आर्टिकल आय थिंक 123 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, बरोबर का, वटहुकूम जो प्रेसिडेंटला काढता येतो. आणि आर्टिकल 213 नुसार मला वाटतं राज्यपालाला वटहुकूम काढता येतो, राईट. मग ते जे वटहुकूम काढणं आहे, ज्याला आणखी एक शब्द आहे मला वाटतं अध्यादेश. पॉलिटी पण शिकू शकतो बरं का, आर्टिकल्स वगैरे पाठ आहे. ओके, या इकडे. मग आता बघा, अँड डॅश डॅश डिक्लेअरिंग प्रेसिडेंट्स रूल इन द स्टेट हॅज बीन इश्यूड टुडे. मग या ऑर्डिनन्स फॅक्टरीचा ऑर्डिनन्सचा काय संबंध, तिथे कोणता ऑर्डिनन्स पाहिजे, हा वाला पाहिजे, ORDINANCE, ऑर्डिनन्स. ऑर्डिनन्स, अँड ऑर्डिनन्स डिक्लेअरिंग प्रेसिडेंट्स रूल इन द स्टेट हॅज बीन इश्यूड टुडे. आज ऑर्डिनन्स इश्यू केला गेलाय, अध्यादेश काढला गेलाय, आले का लक्षात. मग हा काय झाला ऑर्डिनन्स. इथं हा ऑर्डिनन्स न येता ORDINANCE वाला पाहिजे होता, म्हणून सेंटेन्स 1 चुकलेला आहे. दुसरं वाला बघा, द ऑर्डिनन्स डेपो इज सिच्युएटेड फार अवे फ्रॉम धिस सिटी. अरे ते ऑर्डिनन्स डेपो नसतं, ऑर्डिनन्स डेपो असतं. म्हणून इथं जे वर्ड पाहिजे होता तो पाहिजे होता ORDNANCE, ऑर्डिनन्स, नॉट दिस वन. आलं का लक्षात. म्हणून हा हे सुद्धा सेंटेन्स कसं आहे, चुकीचं आहे. त्यांनी विचारलंय करेक्ट कोणतं आहे, कोणतंच करेक्ट नाहीये. बोथ A and B आर इनकरेक्ट. एक्सचेंज होईल, वर्ड खालचा जो ऑर्डिनन्स आहे तो वरती जाईल, वरचा असेल तो खाली येईल. कळालंय का.
चला नेक्स्ट. ऑर्डिनन्स समजला का? बोथ आर इनकरेक्ट. हा नेक्स्ट. आता शब्द मात्र अगोदर शब्द समजून घेऊयात आणि नंतर सेंटेन्सेस कडे जाऊयात. आपल्याला फिल इन द ब्लँक्स मध्ये रिगल, रिंग, रिंकल, रिंग, 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 काय रेसल, रिंग हे शब्द बसवायचे. आता चारही शब्दांमध्ये जो पुढचा वाला आहे तो आहे रिंग. याला एकतर रिंगचा मिनिंग होतो अंगठी, बरोबर का? अंगठी की अंगुठी तुम्ही बघा ते काय असेल. हातामध्ये जी अंगठी असते ना, रिंग असते ना, एंगेजमेंटला असं बोटामध्ये तुम्ही घालता वगैरे, राईट, त्याला रिंग असतं बघा. किंवा कोणताही अशा प्रकारचा जो एक वस्तू वगैरे असते त्याला रिंग असा शब्द आहे. इयर रिंग असतात, कानामध्ये घालतात मुली वगैरे, राईट, इयर रिंग वगैरे. ठीक आहे, रिंग शब्द समजलाय. आणखी रिंग या शब्दाचं काय मिनिंग आपल्याला सांगता येईल का? ओके, इथपर्यंत क्लिअर, काय अडचण नाही. आय विल गिव्ह यू डॅश डॅश टू नाईट. आता चारही ठिकाणी हा रिंग वाला शब्द बसणार, काय अडचण आहे का? मी तुला आज रिंग देऊन टाकेल. ओके, रिंग. आता बघा, शब्द आहेत समजून घेण्यासारखे. रिगल, रिंकल, रिंग, WRING, हा सुद्धा याचा डब्ल्यू सायलेंट आहे, रिंग. आणि रेसल, रेसलिंग माहिती आहे, कुस्ती. मग हा सॉरी कुस्ती लिहायचं. रेसलिंग जो शब्द आहे ना, त्याला कुस्ती करणे, कुस्ती खेळणे, तर तो शब्द झाला रेसल. आता वरचे शब्द समजून घ्या. WRIGLE, रिगल म्हणजे काय? असा ट्विस्ट करणे, पीळ वगैरे घालणे जे म्हणतो ना आपण, त्याला म्हणतात रिगल. WRIGLE, बरोबर. पीळ घालणे, शरीराला पीळ घालणे किंवा वळवणे, त्याला म्हणता येईल रिगल. डॅश डॅश दोज वेट थिंग्स आउट. ओके. आणखी रिंकल, ज्या मी असं जर केलं तरी त्याच्या सुरकुत्या वगैरे पडतात, किंवा वयोमानाने चेहऱ्यावरती, स्किनवरती ज्या सुरकुत्या पडतात त्याला म्हणतात रिंकल्स. ओके, सुरकुत्या, बरोबर का? याला रिंकल्स असं म्हणतात. पुढे शब्द आहे WRING, रिंग. यातील डब्ल्यू सायलेंट आहे. मग आता हा जो रिंग आहे, या रिंगचा अर्थ आहे, बघा तुम्ही कपडे, आता कपडे धुताय का कोणी? अलीकडे वॉशिंग मशीन आले, पण तरी सुद्धा जर आपण कपडे धुतले तर धुतल्याच्या नंतर सुकवण्याच्या अगोदर आपण त्यांना पिळतो बघा, कारण त्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी, राईट. आता तोच शब्द इथे बसवायचा आपल्याला, म्हणजे काय? पिळणे, राईट. कपडे वगैरे जे काय असेल ते पिळणे, त्याला काय म्हणतो आपण? WRING. हे 3 शब्द समजले, चारही शब्द समजले. आणि इकडचा रिंग तर आहेच. आय विल गिव्ह यू रिंग टू नाईट, मी तुला आज काय करेल, एक रिंग देईल, बरोबर. मलाही आठवलं, ठीक आहे, जाऊ द्या. पहिलं पाहून घ्या, डॅश डॅश दोज वेट थिंग्स आउट. आता यातील रिगल वापरून पीळ घालणे किंवा शरीराचा पीळ वगैरे याचा काय उपयोग होणार आहे का? WRIGLE, अजिबात नाही. मोस्ट ऍक्युरेट किंवा सुटेबल शब्द कोणता असेल? रिंकल, सुरकुत्याचा संबंध नाही. WRING, रिंग दोज वेट थिंग्स आउट. WRING, रिंग दोज वेट थिंग्स आउट. जर काही ओलं वगैरे असेल तर ते पिळल्याच्या नंतर ते जाईल, असं म्हटलं. म्हणजे काय? तुम्ही जेव्हा कपडे वगैरे ते पिळता त्यावेळेस त्यातला ओलावा वगैरे किंवा पाणी वगैरे निघून जातं, असं त्यांना म्हणायचं. मग त्यावेळेस आपल्यासाठी आवश्यक असणारा शब्द किंवा सुटेबल शब्द कोणता होईल? WRING. आणि रिंग इथे तर सूट झालेला आहे. मग आन्सर काय असेल? नंबर 3, रिंग, रिंग. ओके, WRING, सॉरी, RING, रिंग या शब्दाचा आणखी एक अर्थ असा होतो, एखाद्याला फोन कॉल साठी जी बेल देणं म्हणतो ना आपण, त्याला रिंग हा शब्द वर्ब म्हणून सुद्धा वापरतो आपण. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन वाचून घ्या. राज्यसेवा 16. The dash dash board does not allow the film, sorry, does not allow the film producers, इथं फुल स्टॉप नाही, does not allow the film producers to have any obscene scenes in their films. आता या ऑब्सिनचा अर्थ आहे थोडे काय म्हणता येईल, खराब वाले सीन्स म्हणतो ना आपण ज्याला, ते वाले सीन्स. ओके, ऑब्सिन सीन्स किंवा अश्लील वगैरे. आता बघा, द डॅश डॅश बोर्ड डज नॉट, कोणतं बोर्ड? सेन्सॉर बोर्ड, राईट. सेन्सॉर बोर्ड
डज नॉट अलाउ द फिल्म प्रोड्युसर्स टू हॅव एनी ऑप्शन सीन्स इन देअर फिल्म्स. पण आता सेन्सॉर बोर्ड म्हणजे कोणतं सेन्सॉर? इथं तर चार दिले त्यांनी. CNSOR, CNSAR, सेन्शुअर. हा सेन्शुअर आहे बरं का. याचा अर्थ होतो टीका करणे. ह्रस्व नाही, दीर्घ. टीका करणे, बरोबर. टीका करणे, क्रिटिसाइज करणे, बरोबर. एखाद्यावरती आरोप करणे, हा अर्थ आहे CNSURE, सेन्शुअर या शब्दाचा. सेन्शुअर टीका करणे, क्रिटिसाइज करणे, आरोप करणे, किंवा ठीक आहे आरोप करणे इथपर्यंतच ठीक आहे. आता राहिले 3 शब्द. CNSER, हा जो पहिला वाला आहे ना CNSER, तुम्ही पाहिलं वेगवेगळ्या धार्मिक कार्यांमध्ये एक काय म्हणता येईल अशी एक वस्तू असते ज्याच्यामध्ये एखादा पदार्थ वगैरे टाकलं ठेवलेला असतो, त्याला ते पेटवतात, त्याच्यातून धूर निघतो आणि तो धूर घेऊन सगळीकडे फिरतात बघा धार्मिक विधीमध्ये वगैरे, त्याला धूपदाणी म्हणतात. त्याच्यातून धूप निघतं वगैरे, आरोग्यासाठी चांगलं असतं असं वगैरे म्हटलं जातं. किंवा त्याच्यातून ते सुगंध देणारा जो धूर निघतो बाहेर, ती जी वस्तू आहे त्याला म्हणतात सेन्सर. आलाय का लक्षात? मला वाटतं त्याला धूपदाणी असा काहीतरी शब्द आहे. बरं, तो शब्द मला वाटतं चेक करून घेता येईल नंतर, त्याची अडचण नाही. पण महत्वाचं आहे सेन्सर याचे मिनिंग काय आहे. तर अशा प्रकारची एक वस्तू ज्याच्यामध्ये एखादा पदार्थ ठेवला जातो, त्याला पेटवलं जातं, त्याच्यातून धूर पसरवला जातो जो आरोग्यासाठी किंवा सुगंधी असतो, धार्मिक विधीमध्ये त्याला वापरलं जातं, ते आहे CNSER, सेन्सर. इथं आहे सेन्सॉर, जे परीक्षण करणारा आहे ना, परीक्षण करणारा जे बोर्ड आहे सेन्सर बोर्ड. इथं जो शब्द पाहिजे तो आहे CNSOR, सेन्सॉर. आता लक्षात कसं ठेवणार? हे झालं सेन्सर, सेन्शुअर, सेन्सॉर. मग आता लक्षात ठेवताना आपल्याला जे बोर्ड आहे ते आहे सेन्सॉर बोर्ड, राईट. म्हणताना आपण काय म्हणतो सेन्सर बोर्ड किंवा सेन्सर बोर्ड. लक्षात ठेवायचं की CNSOR असं स्पेलिंग आहे. मग आपण जाणून बुजून तशा प्रकारचा उच्चार करायचा. सेन्सॉर, सेन्सॉर बोर्ड असं म्हणायचं. म्हणजे काय, स्पेलिंग तरी लक्षात राहतं, बस. आपलं बाकी घेणं देणं नाही. आन्सर असेल आपलं सेन्सॉर बोर्ड. शेवटी जो एक शब्द दिलेला आहे CNSAR, सेन्सॉर, याचा काही अर्थ नाहीये किंवा तो स्टँडर्ड वर्ड नाही इंग्लिश मधला, ऑप्शन बनवलेला आहे अशाच. ओके, असाच. नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. डिसेंट, आपण डिसेंट आणि डिसेंट आपण चर्चेला घेतला होता बघा. DISSENT याचा अर्थ आहे डिसएग्रीमेंट. दिलंय का? बरोबर. टू शो डिसएग्रीमेंट हा अर्थ होतो. आणि DESCENT, डिसेंट म्हणजे मी मगाशी सांगितलं होतं बघा, कुठे ते, ओके. DESCENT याचा अर्थ आहे उतार किंवा उतारावरून ते उतरणे आहे. जसं झाडावरून उतरणे, घोड्यावरून उतरणे, सायकलवरून उतरणे, त्याला सुद्धा DESCENT शब्द आहे, असं उतरणे. ओके. एक तर उतार हा शब्द आणि दुसरा उतरणेवाला अर्थ आहे त्याचाच. आणि त्याचा आणखी तिसरा अर्थ आहे वंश. तो त्या डिसेंटचा आहे, तो त्या वंशाचा आहे, राईट. मंगोलियन वंश असेल, द्रविडियन वंश असेल, कोणताही वंश असेल, राईट. आता इथे समजून घ्या. बर, एक तर झालं DISSENT, डिसेंट म्हणजे काय, टू शो डिसअग्रीमेंट, असहमती दर्शवणे, आपण ते पाहिलंय. आणि पुन्हा DESCENT म्हणजे काय, खाली उतरणे, बरोबर. त्याला म्हणतात क्लाइंब डाऊन. इथेच आपला आन्सर भेटलेला आहे. आता शो डिसअग्रीमेंट तर उलट झालं, पहिल्या शब्दाचा अर्थ नाही येतो, दुसऱ्या शब्दाचा अर्थ, हे होणार नाही. इथे त्यांनी उलट केलंय बघा. पहिला आपला आन्सर असणार आहे डिसेंटचा मिनिंग क्लाइंब डाऊन आहे, DISSENTचा मिनिंग शो डिसअग्रीमेंट आहे, तो त्यांनी उलटा केलाय. पहिल्या शब्दाचा जो मिनिंग आहे तो नंबर 2 ला दिलाय आणि नंबर 2 चा इथला जो शब्द आहे त्याचा मिनिंग जो आहे तो त्यांनी सुरुवातीला घेतला, ते चुकीचं आहे. गो अप डिसेंटच्या विरुद्ध घेतलंय. उतरणे हा डिसेंट या शब्दाचा अर्थ आहे. गो अप म्हणजे वर जाणे, हा त्यांनी CLIMB, क्लाइंब, चढणे जो शब्द आहे ना त्याचं मिनिंग दिलंय. दोघांचं ऍक्च्युअली एक्झॅक्ट अपोजिट केलंय. इथं एक्झॅक्ट मिनिंग विचारलंय, अपोजिट नाही. हे गो अप आणि शो अग्रीमेंट या दोन्ही शब्दांचे अपोजिट मिनिंग सांगितले. शो अग्रीमेंट या, आता पुन्हा हे बघा, याच्याच उलट केलंय, हे होणारच नाही. हा, चलो. 2 सेंटेन्सेस दिलेत. स्टेशनरी आपण पाहिलेलं आहे, तरी सुद्धा आता इथं कशा प्रकारे एक्झॅक्ट बसवता येईल ते पाहूयात.
अ डॅश टार्गेट इज इजिएस्ट टू एम ॲट. एमच्या नंतर ॲट हे प्रिपोजिशन येते, एवढं लक्षात ठेवा. एम ॲट समथिंग, एम ॲट समथिंग. ओके. आता कशा प्रकारचं ऑब्जेक्ट असेल किंवा टार्गेट असेल जे एका जागी थांबलेलं आहे, एम करून त्याला उडवता येईल, राईट. मग काय होईल तो? स्टेशनरी, STATIONARY, स्टेशनरी, ARY बरं का. स्टेशनरी म्हणजे काय? कॉन्स्टंट, CONSTANT, कॉन्स्टंट, हालचाल न करणारा, एका जागी स्थिर असलेला. बरोबर, स्थिर. मग पहिल्या ठिकाणी पहिल्या सेंटेन्स मध्ये आपल्याला ARY वाला स्टेशनरी पाहिजे. कुठं कुठे बघा, हा तर गेला कारण पहिल्यामध्ये ERY घेतलाय त्यांनी, स्टेशनर्स असं म्हटलंय. दुसऱ्या ठिकाणी ERY घेतलाय, हा सुद्धा ऑप्शन गेला. तिसऱ्या सेंटेन्स मध्ये आणि चौथ्यामध्ये ARY आहे, म्हणजे दोन्हीपैकी एक होऊ शकेल. दुसरं सेंटेन्स पाहूयात. आय बॉट, बाय या शब्दाचं पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल बॉट आहे. आय बॉट सम पेन्सिल्स ॲट द. आता पेन्सिल असेल, रबर असेल, आणखी काय स्केल असेल, कंपास, वह्या, पेन, हे जे पुस्तक, हे जे काय सामान भेटते ना आपलं छोटं छोटं, याला आपण म्हणतो स्टेशनरी. STATIONERY, स्टेशनरी म्हणतो आपण त्या या सामानाला सगळ्या. ते आपण कुठून घेणार बरं? स्टेशनरी जे दुकान आहे त्या दुकानातून. मग आय बॉट सम पेन्सिल्स ॲट द स्टेशनरी शब्द वापरणार का? स्टेशनरीज, मी ते तिथून कुठून घेतलं? स्टेशनरी मधून जर घेतलं म्हणायचं तर म्हणजे काय? स्टेशनरीतून घेतलं असं होईल. पण इंग्लिश मध्ये मला दाखवायचंय काय? आय बॉट सम पेन्सिल्स ॲट द STATIONERY, म्हणजे स्टेशनरीचं जे दुकान आहे, पॉझिटिव्ह केस केले, तिथून मी ते स्टेशनरी घेतलंय. आलं का लक्षात? मग नंबर 2च्या ठिकाणी फक्त स्टेशनरी वाला नाही येणार, इथं स्टेशनरीज अशा प्रकारे जो दाखवतोय ना, आय बॉट सम पेन्सिल्स ॲट द स्टेशनरीज, जे स्टेशनरीचं जे दुकान आहे तिथून मी त्या पेन्सिल्स घेतल्यात असं त्यांना म्हणायचं. नेक्स्ट, बियर, बियर, बेअर आणि नन ऑफ द अबव. ठीक आहे, अगोदर काय करू आपण? शब्द समजून घेऊयात. BEAR, बियर विथ जर म्हटलं आपण तर अर्थ होतो सहन करणे, और टू टॉलरेट, TOLERAT, टॉलरेट म्हणतो ना आपण. या बियरच्या नंतर विथ हे प्रिपोजिशन येतं सहन करणे असं सांगण्यासाठी. हा झाला एक मिनिंग. दुसरा मिनिंग होतो अस्वल, हा वाला शब्द. तिसरा मिनिंग होतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे, राईट. वाहून नेणे म्हणजे काय? कॅरी करणे, CARRY, कॅरी. बियर क्लिअर झालाय का? राईट. याच्यापेक्षा आणखी किती क्लिअर करणार? बियर विथ, सहन करणे, टॉलरेट करणे. बियरचा दुसरा अर्थ आहे अस्वल, हा प्राणी. तिसरा आहे वाहून नेणे किंवा कॅरी करणे. ओके. आणखी बघा, हे मद्याचा एक प्रकार, ते नाही का बसणे, ते आहे. ओके. बियर, रम, विस्की, जे वेगवेगळे प्रकार आहेत, भिंगरी असेल, संत्रा असेल, अमुक तमुक काय असेल ते असेल. बरोबर. इम्पिरियल ब्ल्यू वगैरे माहित असेल तुम्हाला. तर हा बियरचा प्रकार, बियर म्हणजे का मद्याचा एक प्रकार, BEER. हे इनकरेक्ट आहे, हा काय असा वर्ड नाहीये. त्यांनी फक्त ऑप्शन बनवायचा म्हणून तो BAER असा शब्द बनवलेला आहे. आता बघा, आय कांट बेअर विथ धिस क्रुएल्टी. क्रुएल्टी म्हणजे काय? क्रूरता. बघा, प्राणी हा शब्द वापरतात म्हणजे काय? बियर, मद्य वगैरे काय वापरण्याची गरज? लोक आवडीने पितात ते, आपल्याला काय करायचं? आपण दूर राहायचं या गोष्टींपासून. BEAR, आय कांट बेअर विथ धिस क्रुएल्टी. या प्रकारची जी क्रूरता आहे ना, ती मी सहन करू शकत नाही. आय कांट बेअर विथ धिस क्रुएल्टी. ओके, आन्सर समजलंय? BEAR. नेक्स्ट बघा. तोपर्यंत मी पाणी पिण्यासाठी 10 सेकंद घेतो. चला, सेंटेन्स एकच आहे. ऑप्शन्स आहेत कॉन्फिडेंट, कॉन्फिडेन्शियल, कॉन्फिडंट अँड क्रेडेन्शियल्स. चला पाहूयात आपण काय आहे. कॉन्फिडेंट म्हणजे काय? आत्मविश्वासू.
आत्मविश्वास पूर्ण असं म्हणता येईल. ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे, फुल ऑफ कॉन्फिडन्स और फुल ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स, त्याला काय म्हणता येईल? कॉन्फिडेंट. ओके. आणखी त्याला थोडस कशा प्रकारे सांगता येईल बघा. कॉन्फिडेंट आहे, कॉन्फिडेन्शियल आहे, कॉन्फिडंट अँड कॉन्फिडेन्शियल्स. ओके. कॉन्फिडेंट आपण घेतलाय, आत्मविश्वास पूर्ण, हा हे तर घेतलंय आपण, काही अडचण नाही. ज्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे, स्वतःवरती विश्वास आहे, त्याला आपण कॉन्फिडेंट म्हणतो. ही वॉज कॉन्फिडेंट ऍट हिज परफॉर्मन्स. त्याचा परफॉर्मन्स जेव्हा होता आज शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, तो कॉन्फिडेंट होता, आत्मविश्वास पूर्ण होता. राईट. आता बघा कॉन्फिडेन्शियल. कॉन्फिडेन्शियल या शब्दाचा अर्थ आहे जे काय सिक्रेट आहे, SECRET, सिक्रेट आहे, गुप्त आहे, किंवा मग आणखी आता एक शब्द काय म्हणता येईल, समथिंग विच इज क्लासिफाईड. जे काय आहे, शासकीय डॉक्युमेंट्स वगैरे कशा असतात, ज्याची गुप्तता पाळावी लागते. मला तो शब्द, मराठी शब्द, बरोबर, सिक्रेट आहे, गुप्त आहे, किंवा गोपनीय, हा शब्द महत्वाचा आहे, मराठी शब्द, गोपनीय. याला आणखी एक इंग्लिश शब्द आहे बघा, CLASSIFIED, क्लासिफाईड म्हणतात. गव्हर्नमेंट डोंट डिस्क्लोज द क्लासिफाईड डॉक्युमेंट्स. जे क्लासिफाईड म्हणजे गोपनीय डॉक्युमेंट्स आहेत ना, ते म्हणजे क्लासिफाईड डॉक्युमेंट्स किंवा कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स गव्हर्नमेंट डिस्क्लोज करत नाही. कळालं? पुढे बघा, CONFIDANT या शब्दाचा अर्थ आहे अशी जवळची व्यक्ती ज्याच्याबरोबर आपण काहीही शेअर करतो, आपले सगळे सिक्रेट्स शेअर करतो. फार जवळचा व्यक्ती, विश्वासू व्यक्ती. आले का लक्षात? त्याला कॉन्फिडंट असं म्हणतात, विश्वासू व्यक्ती. ओके. आता या कॉन्फिडंट वरून मी तुम्हाला आणखी एक शब्द लिहून देतो बघा, CONFIDANTE, कॉन्फिडंट. CONFIDANTE, कॉन्फिडंट. आता मी इथे काय म्हटलं, जवळची व्यक्ती ज्याच्याबरोबर आपण सगळे सिक्रेट्स वगैरे शेअर करतो, बरोबर. पण हा जो शब्द आहे, हा तोच अर्थ आहे, अशी एखादी जवळची व्यक्ती ज्याच्याबरोबर आपण सगळे सिक्रेट्स वगैरे शेअर करतो, त्यांच्याबरोबर व्यक्त करतो किंवा सांगतो. परंतु हा शब्द अशी एखादी महिला, स्त्री, जिच्या बरोबर आपण सगळे डॉक्युमेंट्स, सगळे आपल्या काय सिक्रेट्स वगैरे शेअर करतो, जर महिला असेल, स्त्री असेल, त्याच्यासाठी हा शब्द आहे CONFIDANT, कॉन्फिडंट. आलं लक्षात? इथे थोडं जपून राहायला पाहिजे माणसाने, कधी काय घात होईल सांगता येत, राईट. म्हणजे हा शब्द मी का वापरला माहिती, घात होईल वगैरे. अलीकडे हनी ट्रॅप म्हणून एक कॉन्सेप्ट आली बघा, HONEY, हनी ट्रॅप. आणि याच्यामध्ये हनी ट्रॅप मध्ये आपले बरेच आर्म्ड फोर्सेस मधले जे अधिकारी वगैरे जे आहेत ना, यामध्ये अडकलेले आहेत हनी ट्रॅप. कळालंय? नेक्स्ट, क्रिडेन्शियल्स. आपण ज्याला म्हणतो पात्र, आपण आपली पात्रता किंवा आपली पात्रता दर्शक ज्या बाबी असतात, त्याला क्रिडेन्शियल शब्द आहे. लिहून घ्या, पात्रता दर्शक बाबी किंवा पात्रता दर्शक गोष्टी, याला म्हणायचं क्रिडेन्शियल्स. इथपर्यंत क्लिअर आहे? कॉन्फिडेंट, कॉन्फिडेन्शियल, कॉन्फिडंट आणि क्रिडेन्शियल्स. आता इथं कॉन्फिडेन्शियल आहे, कॉन्फिडेंट आणि कॉन्फिडंट. कळालंय का? ई आहे, इथं ए आहे. समजलंय? आता सेंटेन्स कडे या. He was sure to win his boss's heart as he had always proved to be a close confidant of him. क्लोज असणे, जवळ असणे, म्हणजे जवळची व्यक्ती असणे. मग इथं आत्मविश्वास पूर्ण वगैरे याचा अर्थ नाही लागणार. इथं कोणता वर्ड येईल मग? CONFIDANT, कॉन्फिडंट. कोणता? नंबर 3 वाला. आलं लक्षात? जवळची विश्वासू व्यक्ती. नेक्स्ट क्वेश्चन. The desert looked awesome. आणि पुढचं सेंटेन्स आहे एव्हरीवन हॅज गॉट अकॉर्डिंग टू हिज डेझर्ट्स. दोन शब्द आहेत, दोन्ही सुद्धा शब्दांचे मिनिंग समजून घ्या. त्याच्याही अगोदर आपण ठीक आहे, आपण अगोदर कोणकोणते शब्द आहेत? DESERT, डेझर्ट. आणखी शब्द आहे
DE, ओके, तोच शब्द दिलाय त्यांनी. दुसरा एक शब्द घेऊयात, DESSERT, डेझर्ट. आणि हा जो शब्द त्याने आणखी एकदा घेतलाय त्याचं एक्स्ट्रा मिनिंग देता येईल मला म्हणून खाली लिहितोय. डेझर्ट म्हणजे काय? वाळवंट, बरोबर. डेझर्ट ज्याला आपण वाळवंट म्हणतो, बरोबर का? थार डेझर्ट, थरचे वाळवंट, बरोबर. DESSERT या शब्दाचा अर्थ आहे जेवण झाल्याच्या नंतर काय म्हणतो आपण, एखादं स्वीट वगैरे मागवलं जातं. अजित पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता फार. ते म्हटले होते की मी जेवण केल्याच्या नंतर मला गोड खायला लागतं. मग जेवण झाल्याच्या नंतर जेवणाच्या शेवटी जो गोड पदार्थ वगैरे खातात त्यासाठी जो शब्द आहे त्याला म्हणतात DESSERT. लिहून घ्या तुम्ही, जेवणाच्या शेवटी जे गोड पदार्थ खातात त्याला डेझर्ट शब्द आहे. आणखी डेझर्टचा एक मिनिंग मी तुम्हाला सांगितलं, वाळवंट. याचा दुसरा मिनिंग लिहून घ्या. डेझर्ट म्हणजे काय? सोडणे किंवा सोडून देणे असा एक अर्थ आहे डेझर्ट करणे, बरोबर. टू लिव्ह, सोडणे, सोडून देणे. आणखी एक मिनिंग म्हणजे तोच मिनिंग आहे, फक्त फ्रेज वेगळी आहे किंवा वर्ड लिहून घ्या समानार्थी. ABANDON, अबॅन्डन म्हणजे काय? एखाद्याला सोडून देणे, बरोबर. आणि आता हा जो डेझर्ट शब्द आहे त्याचं आणखी एक मिनिंग आहे, तो मिनिंग लिहून घ्या. DESSERT. तुम्ही एखादं काम करताय, चांगलं काम जर केलं तर यू डिझर्व समथिंग, म्हणजे काय? तुम्ही काहीतरी डिझर्व करता, त्याच्या चांगलं काम करण्याच्या बदल्यात काहीतरी डिझर्व करता, चांगलं, बरोबर. बक्षीस डिझर्व करता, म्हणजे काय? तुमची ती काय आहे? योग्यता आहे, पात्रता आहे. पण म्हणजे हा झाला डेझर्ट या शब्दाचा आणखी एक मिनिंग, म्हणजे काय असणं? वर्दीनेस असणं. WORTHINESS, वर्दीनेस, ओके. पण जनरली डेझर्ट या शब्दाचा अर्थ जो वर्दीनेस म्हणून घ्यायचा ना, तो पनिशमेंट साठी आहे. अलग लक्षात, शिक्षा मिळवण्यासाठी तुम्ही वर्दी आहात, बरोबर. तुम्ही शिक्षा, पनिशमेंट डिझर्व करता, त्या निगेटिव्ह सेन्स मध्ये डेझर्ट या शब्दाचा अर्थ येतो, ओके. आता बघा, द डेझर्ट लुक्ड ऑसम, जे डेझर्ट आहे, मग कोणतं डेझर्ट आहे? स्वीट डिशचा संबंध नाही, ती डबल एस पाहिजे, बरोबर का? डबल एस, DESSERT, SWEET, स्वीट डिश, बरोबर. हा अर्थ आहे डेझर्ट वाला, पण तो इथे येणार नाही. स्वीट डिश येणारच नाही बरं का, कारण इथं DESERT आहे, डबल एस नाहीये, म्हणून 1 आणि 4 होणार नाही. सँडी लँड म्हणजेच काय? वाळवंट. दोन्ही ठिकाणी बरोबर आहे. आता फक्त आपल्याला बघायचंय एबिलिटी की वर्दीनेस. मी आताच सांगितलं, एव्हरीवन हॅज गॉट अकॉर्डिंग टू हिज वर्दी डेझर्ट, म्हणजे अकॉर्डिंग टू देअर वर्दीनेस, त्यांच्या वर्दीनेसनुसार, त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना काय जे भेटायचं ते भेटलेलं आहे. एव्हरीवन हॅज गॉट अकॉर्डिंग टू देअर वर्दीनेस देअर डेझर्ट्स. कळाले का? म्हणून पुढच्या सेंटेन्स मध्ये वर्दीनेस इज द करेक्ट आन्सर. हे इतक्या चांगल्या प्रकारे तुम्हाला स्वतःच्या आकलनानुसार बसवता आलं पाहिजे. ही ड्रँक मिल्क इन 1 डॅश डॅश, जेवढं काय दूध होतं त्याने तेवढं एका घोटात ओढलं, एका घोटात पिला, असे अर्थ आहे, बरोबर. मग आता शब्द कोणकोणते आहेत बघा. बाईट म्हणजे काय? चावणे, चावणे, चावा घेणे, तेव्हा चावतं कोणीतरी, ते चावणे जे आहे ते बाईट. ड्राफ्ट म्हणजे आपण म्हणतो ना मसुदा, एखादा कायदा तयार करायचा आहे, कायद्यासाठी आधी विधेयक असतं, बिल म्हणतो आपण त्याला. मग त्या बिलाचा, कायद्याचा जो विधेयकाचा जो मसुदा असतो त्याला ड्राफ्ट ऑफ द बिल असं म्हणतात, म्हणजे काय? मसुदा हा शब्द आहे. DROUGST, ड्रॉट म्हणजे काय? दुष्काळ, बरोबर का? पावसाची कमतरता असणे, पाण्याची कमतरता असणे, त्याला DROUGST, ड्रॉट असं म्हटलेलं, दुष्काळ. आणखी एक शब्द आहे DRAUGST. आपण पाणी असेल, दूध असेल, चहा असेल, हे पिताना जो घोट म्हणतो ना, मी 1 घोट घेतला, 2 घोट घेतले, हे जे घोट घेणं आहे त्याला आपण म्हणतो ड्रॉट, DRAUGST. अलग लक्षात. लिक्विडचा आपण जो असं एका घोटात पितो, 2 घोटात पितो, कोणाच्या जीवाचा घोट घेणे नाही, हा ते आहे द्रवाचा घोट घेणे. लक्षात. मग आन्सर काय होईल?
ही ड्रँक मिल्क इन वन DRAUGHT ड्रॉट. चला नेक्स्ट क्वेश्चन. ओके, बघूयात आपण लास्ट 3 क्वेश्चन्स घेऊयात. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली. सेंटेन्स मध्ये 2 शब्द दिलेत, रेव्हरंट आणि रेव्हरंट. आता बघायचं फक्त यांचं मीनिंग काय आहे. यू शुड टॉक टू युअर बॉस इन अ रेव्हरंट मॅनर. तू तुझ्या बॉसला कशा प्रकारे बोलायला पाहिजे, त्यांचा आदर करत, त्यांचा सन्मान करत बोलायला पाहिजे. मग रेव्हरंट या शब्दाचा अर्थ कसा आहे, तुम्ही थोडस कसं बोलायला पाहिजे, त्यांना आदराने, सन्मान, त्यांना सन्मान देऊन म्हणजे सन्मानपूर्वक त्यांच्याशी बोलायला पाहिजे, असा अर्थ आहे रेव्हरंट या शब्दाचा. आणि दुसरा शब्द आहे आवर रेव्हरंट प्रिन्सिपल इज कमिंग. रेव्हरंट या शब्दाचा अर्थ आहे जे आदरणीय आहेत, RESPECTED, रिस्पेक्टेड आहेत, रिस्पेक्टेबल आहेत, अशा प्रकारचे आदरणीय. आपण बोलतो ना रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेबल आहे, त्यांना आदर देण्याच्या लायकीचे आहे, असं नाही म्हणायला पाहिजे, पण ठीक आहे चला. आवर रेव्हरंट प्रिन्सिपल. आता प्रिन्सिपल म्हणजे काय, प्राचार्य, बरोबर. अशाच अर्थाचा दुसरा एक शब्द असतो PRINCIPLE, प्रिन्सिपल. इथं स्पेलिंग PAL आहे, दुसऱ्या शब्दामध्ये PLE आहे. हा जो PLE आहे याचा अर्थ होतो व्हेरियस प्रिन्सिपल्स, जे तत्व असतात ना आयुष्यातील. माझे काही प्रिन्सिपल्स आहे, मी माझ्या प्रिन्सिपल्सना सोडू नाही शकत. प्रिन्सिपल म्हणजे माझ्या आयुष्यातली मी जे तत्व पाळतोय, मी जी तत्व पाळतीये, त्याला हे प्रिन्सिपल्स म्हणायचं असतं, राईट. चला, दोन्ही सुद्धा सेंटेन्सेस मध्ये यूज बरोबर आहे, रेव्हरंट आणि रेव्हरंट या शब्दांचा. बोथ A and B are correct. 58. Number 3 is the correct answer. आता आपण पाहूयात नेक्स्ट वाला क्वेश्चन. The doer dash dash needs to be replaced. The doer dash dash needs to be replaced. इथे फुल स्टॉप का नाही दिले मला समजत नाहीये. ओके, थोडस टीम कडून इकडे तिकडे होऊ शकतं. The dash dash on the road was heavy. रोड वरती हेवी होतं काय ते आपण पाहूयात. आता एक शब्द समजून घ्या, काय जॅम. ओके, दोनच तर शब्द आहेत. एक शब्द आहे जॅम आणि दुसरा आहे JAMB. ओके, हा जो जॅम आहे या शब्दाचा अर्थ आहे दोन किंवा दोन हे आन्सर असेल, म्हणजे असायला पाहिजे. ओके, कसं ते बघा. आता JAMB, आता तुम्ही पाहिलं असेल तुमच्या माझ्या घराच्या जो दरवाजा असतो, त्या दरवाजा साईडने जी एक लोखंडी किंवा लाकडीची फ्रेम असते, त्याला आपण काय म्हणतो, गावाकडे एक शब्द आहे बघा, चौकट, बरोबर का. दरवाजाची चौकट, जर लाकडी असेल तर ती चौकट म्हणतो, लोखंडी असेल तर साईडने जे लोखंडी काय पाईप लावलेले असतात, पाईप म्हणण्यापेक्षा फ्रेम असते ना ती लोखंडीवाली फ्रेम, त्याला जॅम शब्द आहे. ओके, आणि दुसरा JAM, जॅम म्हणजे काय, लोकांची गर्दी, ट्रॅफिक जॅम म्हणतो ना आपण, गर्दी असणे किंवा जास्त क्राऊड असणे, ट्रॅफिक जॅम म्हणतो आपण. फार कंजेस्टेड होणे, कंजेशन असणे, त्याला म्हणतात जॅम. आता बघा, द डोअर जॅम नीड्स टू बी रिप्लेस्ड. दरवाजाच्या साईडची जी फ्रेम आहे लोखंडीवाली, जे काय म्हणता येईल त्याला, जे अँगल्स लावलेले आहेत ते रिप्लेस करणं आवश्यक आहे, असं त्यांना म्हणायचं. सेकंड सेंटेन्स मध्ये बघा, द डॅश डॅश ऑन द रोड वॉज हेवी. काय हेवी होतं, जॅम म्हणजे कंजेशन, ट्रॅफिक वाला कंजेशन किंवा जी गर्दी आहे ती जास्त होती. इट ऑन द रोड वॉज हेवी म्हणजे काय, प्रचंड होती, अशा अर्थाने. दोन्ही सेंटेन्सेस मध्ये जॅम सुरुवातीला यायला पाहिजे आणि जॅम नंतर. नंबर 2 मध्ये तशा प्रकारे दिलेलं आहे. इथं दोन्ही ठिकाणी जॅम वापरलाय. बीचं प्रोनाउन्सिएशन करू नका, मी आता मला तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी ते शब्द वापरतो. इथं जॅम आणि जॅम वापरलाय, इथं जॅम सुरुवातीला नाही पाहिजे, सेकंड मध्ये पाहिजे. करेक्ट आन्सर शुड बी आन्सर ऑप्शन 2. नेक्स्ट बघा, fill in the blank with the most appropriate word from the ones given below. The dash dash of the fire reached up to the roof. आग जी लागली होती ना, त्या आगेचे जे काही लोळ असतात, आपण म्हणतो ना आग लागली, आगेचे लोळ किंवा
आगीचा काय म्हणतो, डोंब म्हणतो आपण, मराठी शब्द डोंब. आगीचा डोंब कुठपर्यंत गेला. द डॅश डॅश ऑफ द फायर रिच्ड अप टू द रूफ. जे काय रूफ आहे, छत आहे, जी आग लागली तिथपर्यंत त्या आग उसळली होती किंवा आगीचे लोळ गेले होते. धुराचा लोळ असतो ऍक्च्युली, आगीचा डोंब असतो, राईट. मग आता ते समजून घेऊ आपण. अप टू द रूफ काय असणार मग, हे जे फ्लेअर आहे ना, FLARE फ्लेअर, याचा अर्थ आहे जो आगीचा डोंब असतो, परंतु डोंब हा मोठा असतो बघा, जास्त मोठी आग असेल तर त्याचा जो मोठा भडका उडालेला असतो ना, त्याला डोंब असतं म्हणतात. मोठा असेल तर, छोटा असेल तर आगीचा भडका म्हणतो आपण. नंबर 4. आणि मग आपण फायर विषयी बोलतोय तर हे फ्लेअर इज द करेक्ट आन्सर, आगीचा भडका उडालेला होता. राहिलेले कोणकोणते शब्द आहेत, FLAIR, FLAYER. आता यापैकी बघा, FLAIR हा जो शब्द आहे याचा अर्थ आहे जी एक काय म्हणता येईल, एखाद्या व्यक्तीच्या स्वभावातील, नेचरमधील जे खास कौशल्य असतं. एखाद्याला चांगला विनोद करता येतो, एखाद्याला चांगलं बोलता येतं, एखाद्याला चांगलं खेळता येतं, एखाद्याचा आवाज मूलतः चांगला असतो, एखाद्याचा भसाडा असतो, राईट. मग FLAIR फ्लेअर याचा अर्थ आहे एखादं खास कौशल्य, बरोबर. किंवा मग आणखी शब्द त्याला काय म्हणता येईल, जे नॅचरल टॅलेंट असतं, TALENT, नॅचरल टॅलेंट, त्याला म्हणतात FLAIR. त्याचा इथं काही संबंध नाही. आन्सर आपलं फ्लेअर आहे, ते आपण पाहिलं. आणखी काय बघा, FLEAR फ्लिअर असं सर्च केलं तर कुठलाही शब्द तुम्हाला भेटणार नाही, स्टँडर्ड वर्ड नाहीये, ऑप्शन म्हणून बनवलेला आहे. मग दुसरा एक शब्द कोणता आहे, FLAYER हा एक शब्द आहे बघा. आता एखादी वस्तू असेल, त्या वस्तूचं जे कव्हरिंग काढणं जे असतं त्याला म्हणतो आपण FLAYER. म्हणजे काय, आच्छादन का आच्छादन, मला माहित नाही, एक्झॅक्ट आठवत नाहीये. मी आच्छादन शब्द लिहितोय, लिहितोय. आच्छादन काढणे, बरोबर, त्याला म्हणायचं FLAYER फ्लेअर. आणखी जसं की एखादा प्राणी आहे, त्या प्राण्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्याचे स्किन काढून घेतलं जातं, राईट, कातडी काढली जाते, त्याला सुद्धा FLAYER असा शब्द आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आपण या लेक्चर मध्ये सुद्धा राहिले 20 क्वेश्चन्स आणि त्या अनुषंगाने येणारे साधारणतः 50-60 वर्ड्स वगैरे समजून घेतलेले आहेत. पॅटर्न तुमच्या प्रत्येक क्वेश्चन मधून तुमच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलाय. मला असं वाटतं की होम फर्स्ट वरती 3 व्हिडिओ आले आहेत. तुम्हाला एकदम व्यवस्थित समजलं असेल, आकलन झालं असेल. यानंतर जर आपल्याला काय म्हणता येईल, वाटलंच की आवश्यक आहे, कारण साधारणतः आपण कुठपर्यंत आलोय बघा, PYQ मधील PSI 2014 पर्यंतचे प्रश्न पाहिलेत आपण, मागच्या 10 वर्षाचे पाहिले आहेत, राईट. आवश्यक वाटलं आणखी एखादं लेक्चर होम फर्स्ट वरती घ्यायचे तर घेऊयात, नाहीतर एक टॉपिक राहिलेला आहे आपला फ्रेजल वर्ब्सचा, आपण फ्रेजल वर्ब्स घेऊयात PYQ मध्ये. ओके, या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबतोय, नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटूयात, तोपर्यंत जय हिंद.